यामध्ये मी रोज तुमच्यासाठी वेगवेगळे एक्सरसाइज देत आहे आणि यामध्ये मी जास्त वेळ दिलेला आहे कारण तुमचा आता उन्हाळा सुरू होत आहे. मार्च एप्रिलमध्ये फास्ट वेट लॉस होऊ शकतं. पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. प्रॉपर एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत. मी खालील नंबर मेन्शन करत आहे, त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. श्वास भरत दोन्ही हात वरती, श्वास सोडत उजव्या बाजूला टर्न करायचा आहे आणि प्रॉपर करायचं आहे. सर्वांनी नीमध्ये बेंड करायचं नाही आहे, पुश करायचं आहे, जेणेकरून थाईज इंचेस कमी झाले पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 होल्डिंग. काउंटिंगमध्ये मिस्टेक होत आहे तरी तुम्ही 20 15 10 काउंटिंग घेऊ शकता. रिलॅक्स. आता सेम अपोजिट. दोन्ही हात वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 होल्डिंग. आणि तुम्ही काउंटिंगसोबत तुम्ही घरी म्युझिक लावून ह्या एक्सरसाइज करू शकता. कोणताही म्युझिक तुम्हाला आवडतं म्युझिक लावायचं आणि स्लोली सावकाश ह्या एक्सरसाइज करत राहायचं. आता श्वास भरून घ्या. दोन्ही पाय तसंच अंतर ठेवा. दोन्ही हात लॉक करायचं. लॉक करण्याचा उद्देश इतकाच की तुमचे दंडाचा भाग पण कमी झाला पाहिजे. नीज यामध्ये एल्बो स्ट्रेट ठेवायचा आहे, बिलकुल फोल्ड करायचं ना. नी मात्र पुश करायचं आहे. दोन्ही पायांच्या तळव्यानं दोन्हीही पायाच्या मध्यभागी स्पर्श करायचा. होत असेल तर करायचं, नाही होत असेल तर नी बेंड करून करायचं नाही आहे, कारण थाईज कमी नाही होणार. याचे पण काउंटिंग तुम्ही 20 30 घेऊ शकता. पाठीचा कणा देखील सरळ स्ट्रेट ठेवायचा, जेणेकरून कुब्बडचा भाग निघणार नाही आपला पाठीमागचा. होल्डिंग तिथल्या तिथं थोडंसं अप अँड डाऊन करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. बॅकची होल्डिंग घ्या. 1 2 3 4 5. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. दोन्ही हात परत रिपीट लॉक करा. राईट अँड लेफ्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 होल्डिंग. पुश करायचं दोन्ही हात. नी सरळ स्ट्रेट. 5 काउंटिंग होल्ड करायचं. त्यानंतर पाय 90 डिग्री फोल्ड. दोन्ही हात वरती, बॉडीला वरती खेचायचं आहे. दोन्ही हात सरळ स्ट्रेट ठेवायचं. हिपला अप अँड डाऊन करायचं आहे. 5 टाईम करू शकता तुम्ही. 1 2 3 4 5. सेम अपोजिट टर्न घ्यायचा आहे यामध्ये. तसेच दोन्ही हात वरती, समोर पाय 90 डिग्री फोल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. दोन्ही हात वरती. आता हे एक्सरसाइज आहे लोअर बेली फॅटसाठी. ओके. पाय उचलायचा आहे. 90 डिग्री पाय आणायचा आहे वरती. गुडघ्या पूर्ण नीला टच करायचा आहे. ज्यांना होतं त्यांनी कमरेची पेन जास्त असेल वरती जास्त आणू नका. सावकाश करा, स्लो. ज्यांना नॉर्मल आहे स्टुडंट त्यांनी फास्टमध्ये वरती आणा. दोन्ही हात लॉक. यामध्ये काउंटिंग 20चे तुम्हाला 2 रिपिटेशन घ्यायचं आहे, पण मी 1च रिपिटेशन दाखवलेलं आहे, तरी तुम्ही 2 रिपिटेशन घ्या. 20 काउंटिंग. येस. रिलॅक्स.
श्वास भरून घ्या. सेम अपोजिट. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अल्टरनेट चेंज. 1 2 याचे पण तुम्ही 2 रिपिटेशन घ्यायचं आहे. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. ज्याला कमरेची पेन जास्त आहे त्यांनी ह्या पोझिशनमध्ये करायचं, स्लोली, सावकाश. ओके. श्वास भरून घ्या. रिपीट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. एक पूर्ण असं गोल फिरून घ्यायचं एक एक हाताने तुम्हाला. 1. जेणेकरून पहा तुम्ही एक्सरसाइज करत असताना लक्ष करा, फुल स्ट्रेचिंग होते. समोरचा चेस्टचा भाग कमी होतो, बॅकचा भाग, कुब्बडचा भाग कमी होतो, आपल्या आर्म्सचा खालचा भाग कमी होतो. पूर्णतः प्रॉपर घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या फक्त 15 सिक्वेन्स घ्यायचा आपल्याला. त्यामध्ये तुम्हाला थकवा आला पाहिजे, फिंगर्समध्ये डिस्टन्स ठेवलं पाहिजे, प्रॉपर केलं पाहिजे. सेम अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. सेम अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. सेम अपोजिट तोच हात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. दोन्ही हात आता एक साथ डिस्टन्स ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. Same opposite. 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. फिंगर्सला सतत कंटिन्यू हलवत राहा, जेणेकरून आपण जे आता स्ट्रेचिंग केलेले एक्सरसाइज आहेत त्याने बॉडी पेन होतात ते कमी होऊन जातील. रिलॅक्स. यानंतर सेकंड स्टेप, फिंगर्स ओपन क्लोज. रिलॅक्स. अप अँड डाऊन. 1 दोन्ही तळ हातांना अप अँड डाऊन. त्यानंतर परत फिंगर्सला सतत हलवायचं आहे बोटांना, जेणेकरून रिस्ट रिलॅक्स होते. तळ हात असे उभे ठेवा आणि ओपन क्लोज करा. छातीचे इंचेस, चेस्टचा भाग पण पूर्णतः कमी होऊन जातो. 20 30 काउंटिंग तुमच्या मनावरती तुम्ही घेऊ शकता. अशा वेगवेगळ्या एक्सरसाइज तुम्ही डेली प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आवडल्यावर नक्की तुमच्या मैत्रिणींना पण द्या पाठवून, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमचे फॅट बर्न झाले पाहिजे, तुमचं वेट लॉस झालं पाहिजे. आणि डेली प्रॅक्टिस करा. बाय बाय.